पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलंय। मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अकोल्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागलेली आहे। अकोल्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मशालला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतलंय। निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदं दिली जात नसल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पुण्यातील रिंग रोडचं लवकरच भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेऊन वेळ निश्चित करू अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी सूरज देशमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सूरज देशमुखांना नियुक्तीपत्र देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाची माहिती या पत्रकार परिषदेमधून दिली जाणार आहे। पुण्यातील 487 गृहप्रकल्पांना महारेराकडून स्थगिती देण्यात आली आहे, तर राज्यात नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या 1905 प्रकल्पांना महारेरानं स्थगिती दिली आहे। त्यात पुण्यातील सर्वाधिक प्रकल्पांचा समावेश आहे, तर विकासकांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत। अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ठ असणाऱ्या लोअर परेडमधील 6 एकर जागा ही मनपाचीच असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। ही जागा सेंच्युरी टेक्सटाईल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या हस्तांतरित करण्याची बाब सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। दरम्यान भूभागाची मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। देशातील सरकारी बँकांचे अधिकारी 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत। 24 आणि 25 फेब्रुवारीला सरकारी बँक अधिकाऱ्यांचा हा संप आहे। 5 दिवसांचा कामकाज आठवडा करावा। बँकेतील सर्व स्तरावरील रिक्त पदं ही त्वरित भरावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिकमधील सिटीलिंक बस चालकांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। रस्त्यावर नागरिकांचा विचार न करता बेफाम वेगानं सिटीलिंकच्या बस धावत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या, त्यामुळे शहरातील 48 सिग्नलवरील सीसीटीव्ही तपासून बेशिस्त चालकांवर कारवाई होणार आहे। नाशिकच्या मालेगावात मोठ्या प्रमाणात पतंगाची विक्री सुरू आहे, तसंच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात ही गर्दी झाली आहे। विक्रेत्यांनी ठिकठिकाणी स्टॉल्सही लावल्याचं पाहायला मिळत आहे। वर्ध्यातील चिचघाट गाव हे विदर्भातील पहिलं मॉडेल सोलार विलेज ठरलंय। बँकेतून कर्ज घेत लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ घेतला, त्यामुळे गावात सर्व कामं सौर ऊर्जेच्या वापरावरच करण्यात येणार आहेत। कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर आलं पाहिजे आणि 90 तास काम केलं पाहिजे असं विधान L&Tचे CEO सुब्रमण्यम यांनी केलंय। यावर अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही संताप व्यक्त केलाय। उच्चपदस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचं वक्तव्य करतात, हेच धक्कादायक असल्याचं दीपिका म्हणाली आहे। दरम्यान या विधानानंतर सुब्रमण्यम सोशल मीडियावर ट्रोल झाले। खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे हिने दमदार कामगिरी केली आहे। तिनं युथ आणि ज्युनियर या दोन्ही गटात 2 सुवर्ण पदकं पटकावली आहेत। ओडिशाच्या ब्रह्मपूरमध्ये या स्पर्धा सुरू आहेत। बार्शीत वाघानं 3 दिवसात 5 जनावरांवर हल्ला केलाय। बार्शीजवळच्या वैरागमध्ये ही घटना घडली आहे। यवतमाळमधून आलेल्या वाघाचा वैरागच्या शिवारामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुक्काम आहे। गाय, बैल आणि वासरांवर या वाघानं हल्ला केलाय। वन विभागानं वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। रत्नागिरी शहरातील कुवारबाव गावात गव्याचं दर्शन झालंय। आज पहाटे ग्रामपंचायतीजवळ गव्यानं एका दुचाकीस्वाराला धडक देण्याचा प्रयत्न केला। वन विभाग या गव्याचा शोध घेत आहे। नाशिकच्या मालेगावातील मोसम नदीत कचरा साचल्यानं नदीला गटाराचं स्वरूप प्राप्त झालंय। त्याचबरोबर दुर्गंधी पसरत असून नदीतील पाणी दूषित झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्यानं यावर उपाय करण्याची मागणी नागरिक करत आहेत। बदलापूर स्टेशनवर दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत। स्टेशनवर सरकते जिने आणि लिफ्ट नसल्यानं दिव्यांगांना जिने चढून जावं लागतंय। याचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशानं सोशल मीडियावर व्हायरल केलाय। रेल्वेच्या नाकारतेपणाविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। अकोल्यात महापालिका गाळ्यांच्या भाडेदरात वाढ झालेली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता दरात वाढ केल्यानं गाळेधारक अडचणीत सापडलेत, त्यामुळे गाळेधारकांनी यावर तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे।
येवल्यातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला निवेदन दिलंय. शहरातील वाढता नायलॉन मांजाचा वापर तसंच मोकाट जनावरांचाही वावर वाढल्यामुळे अपघात होत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले. चीनकडून तिबेटमधील सांस्कृतिक नरसंहाराविरोधात तिबेट युवक काँग्रेसनं बाईक रॅली काढली आहे. ही रॅली आज यवतमाळमध्ये पोहोचली आहे. नरसंहारक डे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यासाठी रॅली काढल्याचं युवा काँग्रेसकडून सांगण्यात आलं.